Okay, so see here, for isothermal reversible processes, so here the process is isothermal, that means the temperature of the particular process is remain constant. Okay, so we can say that for the isothermal reversible process, when काय दिले इथं लिंक ओपन होत नाहीये. ओके, एक मिनिट जरा. एक मिनटं जरा वेट करा. कुठली लिंक ओपन होत नाहीये. ॲक्च्युली तर लिंक ओपनच आहे. आपण लेक्चरवर जॉईंट आहोत. ओके, काही विद्यार्थी जॉईंट झालेले नाहीत वाटतं अजून. ओके, सो आता आपण सुरुवात करूया. ओके, सी काय दिलं बघा. फॉर isothermal reversible process, when a process is isothermal means that is a change in temperature delta T is equal to 0. ओके, म्हणजे T1 जो असेल तोच आपला T2 असेल. ओके, म्हणजे टेम्परेचरमध्ये काहीही फरक पडणार नाही. द प्रोसेस इज कॉल्ड एज अ isothermal process and it's a reversible. Consider a system absorb Q reversible. Okay, actually here is a reversible amount of the heat from the surrounding at a temperature Tk. This result in the increase in the entropy of a system, and it is given by the equation. So we can write here delta S system is equal to plus Q reversible divided by capital T. Okay, so इथं हे इक्वेशन आपण लिहू शकतो. डेल्टा एस सिस्टम विच इज इक्वल टू प्लस क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी. ॲट द सेम टाइम इन आइसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस सराउंडिंग lose the same quantity of a heat Q ray, that is Q ray यहाँ पे भी दिखा है, वहाँ पे we have to consider Q reversible. ओके, आपल्याला काय कन्सिडर करायचं, Q reversible कन्सिडर करायचं at the same temperature T Kelvin. This result in a decrease in the entropy of the surrounding. ओके, इससे क्या होगा, जो भी एंट्रोपी है सराउंडिंग का वो डिक्रीज हो जाएगा. सो वी कैन राइट हियर डेल्टा एस वी विच इज इक्वल टू मायनस क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी. हे इक्वेशन इथं आपल्याला दिलं आहे बघा. स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे. सो वी कॅन राईट हियर द टोटल चेंज इन द एंट्रॉपी. टोटल चेंज काय असणार आहे. सो वी कॅन से द टोटल चेंज इन द एंट्रॉपी ऑफ अ युनिवर्स, दॅट इज द डेल्टा एस युनिवर्स इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. ओके, सो वी कॅन राईट हियर प्लस क्यू रिव्हर्सिबल बाय टी मायनस क्यू रिव्हर्सिबल बाय टी. ओके, देन वी गेट द इक्वेशन दॅट इज अ प्लस मायनस एकमेकांना कॅन्सल करून टाकतील. सो वी कॅन से दॅट डेल्टा एस युनिवर्स विच इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टम प्लस डेल्टा एस सराउंडिंग अँड विच इज इक्वल टू 0. ओके, द चेंज इन दिस बिकमिंग अ 0. ओके, त्या दोघांमधला चेंज काय असेल, 0 असणार. ओके, सो टोटल चेंज इन द एंट्रॉपी ऑफ युनिवर्स डेल्टा एस युनिवर्स विच इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. ओके, सो काय होईल बघा, ह्या व्हॅल्यूज आपण इथं पुटअप केल्या सिस्टमची आणि सराउंडिंगची. सो द इक्वेशन बिकम 0. आपल्याला काय भेटेल, इथं 0 भेटणार आहे. ओके, तर हे झाले आपली आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेससाठी. आता पुढचं दिलं आहे बघा ॲडियाबॅटिक रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, आता ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, द प्रोसेस इन विच द हीट ट्रान्सफर, हीट जे आहे ते काय असणार आहे, आपल्यावाली कॉन्स्टंट असणार आहे. हीट ॲट कॉन्स्टंट हीट. ओके, ॲट कॉन्स्टंट हीट. सो वी कॅन राईट हियर हीट इज डिनोटेड बाय द लेटर Q. So Q is equal to 0. That means delta Q is also is equal to 0, and delta Q is equal to 0. That means Q2 which is equal to Q1 and which is equal to 0. We can say that. Okay. So here in the case of adiabatic reversible process, the system as well as surrounding do not exchange heat, that is a Q is equal to 0. Okay. म्हणजे ही जी काय एक्सचेंज आहे हीट्स ते काय एक्सचेंज होत नाही आहे, हीट एक्सचेंज होत नाही. दॅट्स वाय वी कॅन राईट हियर Q is equal to 0. Hence we can write delta S system which is equal to Q divided by T which is equal to 0 divided by T which is equal to 0. Okay, so we can write here same delta S surrounding which is equal to Q by T which is equal to 0 by T which is equal to 0. Okay, see Q ची व्हॅल्यू काय इथं पुटअप केली आपण, 0 पुटअप केली.
इथं पण काय क्यूची व्हॅल्यू पुटअप केली, 0 पुटअप केली. ओके, अगेन वी गेट द इक्वेशन टोटल एंट्रोपी चेंज दॅट इज अ डेल्टा एस युनिवर्सची एंट्रोपी चेंज जी असणार आहे दॅट इज अ डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग विच इज इक्वल टू 0. ओके, यस, म्हणजे ॲडियाबॅटिक रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये पण आपल्याला काय होणार आहे, एंट्रोपी चेंज जी भेटणार आहे ते काय भेटणार आहे, 0 भेटणार आहे. ओके, दस द एंट्रोपी चेंज अँड ॲडियाबॅटिक रिव्हर्सिबल प्रोसेस इज 0. काय असणार आहे ते पण 0 असणार आहे. ओके, येस, बघा एक एक आपण बघतोय. अगोदर आपण बघितलं आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, आता बघितलं आपण ॲडियाबॅटिक रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, आणि आता आपण बघणार एंट्रोपी चेंज इन अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये एंट्रोपी चेंज जी असणार आहे ते काय असणार आहे ते बघायचे आपल्याला. तर प्रोसेस इथं कुठली घेणार आहेत आपण, इरिव्हर्सिबल. का इरिव्हर्सिबल प्रोसेस आपल्याला इथं कन्सिडर करायची. दॅट मीन्स वी हॅव टू कन्सिडर द इरिव्हर्सिबल प्रोसेस. लेट द सिस्टम हॅविंग द टेम्परेचर T1. ओके, ॲक्च्युली हिअर इज अ T1 अँड द टेम्परेचर ऑफ अ सराउंडिंग इज T2. ओके, सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे, सिस्टीमचं टेम्परेचर आपण बोलणार विच इज इक्वल टू T1. ओके, आणि जे सराउंडिंग आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर आपण बोलणार विच इज इक्वल टू T2. काय बोलणार, T2. सिस्टम हॅविंग द हायर टेम्परेचर T1 व्हाईल सराउंडिंग इट ॲट अ लोअर टेम्परेचर T2 इफ Q अमाउंट ऑफ हीट passes irreversibly from a system to surrounding, hence there is a decrease in the entropy of a system given as. ओके, म्हणजे एंट्रोपी मध्ये जो काय चेंज झालेला आहे तो काय होईल, इट इज गोइंग टू बी डिक्रीजेस. ओके, इट इज गोइंग टू बी decreases. Okay, so we can write here that hence there is a decrease in the entropy of a system and given by, so we can write here delta S system which is equal to minus Q divided by T1. काय दिलं इथं, मायनस Q डिवायडेड बाय T1 दिलेलं आहे. ॲट द सेम टाईम देर इज अ इन्क्रीज इन द एंट्रॉपी ऑफ अ सराउंडिंग गिवन आहे. ओके, या सिस्टीमची जी एंट्रॉपी आहे ती कमी झाली आणि सराउंडिंगची जी एंट्रॉपी ती वाढली. मग ती कितीने वाढली, ओके सॉरी, ॲट द सेम टाईम देर इज अ इन्क्रीज इन द एंट्रॉपी ऑफ सराउंडिंग अँड इज गिवन आहे. मग कितीने वाढली ती, मायनस Q बाय T2. ओके, इथं T2 लिहिले बघा आपण. ओके, सो बाय आवर इक्वेशन दॅट इज अ डेल्टा एस सराउंडिंग which is equal to delta S system plus delta S surrounding, delta S universe is equal to delta S system plus delta S surrounding which is equal to 0. हे 0 असलं पाहिजे. ओके, सो वी कॅन राईट द इक्वेशन इन सेम मॅनर दॅट इज अ मायनस Q बाय T2 प्लस मायनस Q बाय T2. आता बघा इथं T2 दोघं दिलेत ना, ॲक्च्युली इथं T1 असलं पाहिजे ना. इथं हे पहिले जे आहे ना इथं T1 आहे, म्हणजे इक्वेशन हे कशी दिली बघा, मायनस Q डिवायडेड बाय T1 हा पहिला इक्वेशन आहे आणि दुसरं दिलं मायनस Q डिवायडेड बाय T2 असं आहे. ओके, याला जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं देन वी गेट T1 मायनस T2 आणि डिवायडेड बाय T2 आणि इथं आलं तुमचं आपल्याला काय Q जो आहे तो बाहेर. ओके, सो वी कॅन राईट हिअर delta S universe is equal to Q which is equal to T1 minus T2 divided by T2. ओके, इथं काय दिलं बघा आता, but T1 is greater than T2. काय सांगितलं इथं, but T1 is greater than T2 therefore T1 minus T2. त्यामुळे आपण लिहू शकतो की T1 minus T2 which is equal to पॉझिटिव्ह. काय असणार आहे पॉझिटिव्ह, therefore delta S universe which is equal to positive. काय असणार आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे. डेल्टा एस युनिवर्स विच इज इक्वल टू पॉझिटिव्ह अँड वी कॅन राईट हिअर डेल्टा एस युनिवर्स इज ग्रेटर दॅन 0. डेल्टा एस युनिवर्स इज ग्रेटर दॅन 0. ओके, हेन्स द एंट्रॉपी इन्क्रीज इन द इरिव्हर्सिबल प्रोसेस. काय सांगितलं बघा, हेन्स द एंट्रॉपी चेंज इन इरिव्हर्सिबल प्रोसेस, हेन्स एंट्रॉपी इन्क्रीजेस इन इरिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, म्हणजे इरिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर एंट्रॉपी जी आहे ते काय होणार आहे, चेंज होणार आहे. हेन्स द एंट्रॉपी चेंज इन अ इरिव्हर्सिबल प्रोसेस इन्क्रीज होणार आहे. काय होणार आहे, एंट्रॉपी इन्क्रीज. म्हणजे एंट्रॉपी म्हणजे काय, एसची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढत जाणार आहे. इज गोइंग टू बी इन्क्रीजेस. ओके, यस. पुढे काय सांगितलं बघा, एंट्रॉपी चेंज ॲज अ क्रायटेरिया फॉर द स्पॉन्टॅनिटी. आता स्पॉन्टॅनिटीज म्हणजे आपण काय बोलू शकतो, जे आपण इरिव्हर्सिबल रिॲक्शन असतात ना त्यांनाच आपण स्पॉन्टॅनिटी बोलतो. ओके, काय बोलणार त्यांना आपण स्पॉन्टॅनियस रिॲक्शन पण आपण त्याला बोलत असतो. ओके, यस. सो हिअर वी हॅव टू अंडरस्टँड दी
एंट्रोपी चेंज ॲज अ क्रायटेरिया फॉर द स्पॉन्टॅनिटी. मग अकॉर्डिंग टू द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय दिले बघा, काय सांगते आपल्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक, दॅट इज अ ds इज इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू dq बाय टी. dq बाय टी इक्वेशन इथं दिले बघा खाली. येस इथं दिले बघा, dq इज इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू dq बाय टी. देअरफॉर वी कॅन राईट हिअर ds इज ग्रेटर दॅन इक्वल टू TdS. ओके, म्हणजे काय झालं इथं, हा जो टी होता तो या साईडला आला आणि TdS बनला आहे. ओके, सो देअरफॉर वी कॅन राईट देअरफॉर ds इज इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू TdS. ओके, अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय सांगितलं आहे, देअरफॉर TdS इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू DE प्लस PdV. देन वी कॅन राईट इफ E इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे हा जर कॉन्स्टंट नसला देन DE इज इक्वल टू 0. बरोबर ना, चेंज इन एनर्जी इज 0. जर तुमची एनर्जीज आपली जी सिस्टमची द गिवन एनर्जी ऑफ अ सिस्टम इज कॉन्स्टंट. ओके, देन वी कॅन से दॅट द एनर्जी डिफरन्स बिटवीन these two energies आर रिमेन कॉन्स्टंट. कारण ही पण व्हॅल्यू सेम असणार आहे, ही पण व्हॅल्यू सेम असणार आहे, या दोघांचा डिफरन्स जर काढला तर तो 0 असणार आहे. ओके, सो वी कॅन राईट हिअर इफ E इज अ कॉन्स्टंट देन DE इज इक्वल टू 0. DE ची व्हॅल्यू 0 होईल, सो वी कॅन राईट हिअर 0. ओके, अँड इफ V इज अ कॉन्स्टंट, जर V पण कॉन्स्टंट आहे देन DV इज इक्वल टू 0. मग DV ची व्हॅल्यू पण 0 होईल, 0 मल्टिप्लाय बाय P विच इज इक्वल टू 0. सो वी कॅन राईट हिअर DS ॲट कॉन्स्टंट E अँड V. दॅट इज बघा आता इथं इक्वेशन कसं दिलं, DS ॲट कॉन्स्टंट E अँड V. E मीन्स एनर्जी at constant energy and V means constant volume. Okay, so here we can say that ds EV is greater than equal to 0. काय असणार ते, greater than equal to 0 असणार आहे. ओके, फ्रॉम इक्वेशन नंबर 4 we can say that if ds, आता बघा हे इक्वेशन आपण कन्सिडर केले, याला इक्वेशन नंबर 4 नाव देऊया. ओके, आणि इथून बघा काय सांगितलं आहे, फ्रॉम इक्वेशन नंबर वी कन्क्लूड दॅट इफ ds ES इज इक्वल टू 0 देन द प्रोसेस इज रिव्हर्सिबल. देन ही प्रोसेस काय असेल, रिव्हर्सिबल. अँड इफ ds EV इज ग्रेटर दॅन 0 देन इट इज अ पॉझिटिव्ह, देन द प्रोसेस इज स्पॉन्टेनियस. काय असणार आहे ती, स्पॉन्टेनियस प्रोसेस असणार, त्याला आपण काय बोलणार, नॅचरल प्रोसेस बोलणार, त्यालाच आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस बोलणार. ओके, बघा शब्द बघा किती किती, स्पॉन्टेनियस त्यालाच नॅचरल पण बोलणार आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस पण बोलणार. Yes, entropy goes on increasing and becoming a maximum at equilibrium in a natural process. That is S is equal to maximum. S जे असेल ते काय असणार, मॅक्झिमम असेल, मॅक्झिमम, अँड ds इज इक्वल टू 0. डेल्टा एस जो असेल तो काय असेल, 0 असेल. सो वी कॅन से दॅट इफ ds EV इज इक्वल टू 0 दॅट इज S मॅक्झिमम देन इट इज द कंडिशन फॉर इक्विलिब्रियम. ओके, काय सांगितलं आहे, इफ ds EV इज इक्वल टू 0, ds EV ची व्हॅल्यू 0 असणार, दॅट इज S इज इक्वल टू मॅक्झिमम देन इट इज द कंडिशन फॉर द इक्विलिब्रियम. काय असेल ती कंडिशन असेल कसली, इक्विलिब्रियमसाठीची. आणि सेकंड वन दिले इफ ds EV इज ग्रेटर दॅन 0 ऑर पॉझिटिव्ह देन इट इज अ कंडिशन फॉर स्पॉन्टेनिटी. ओके, आणि मग ही काय असणार आहे, कंडिशन असणार आहे कशासाठी, स्पॉन्टॅनिटीसाठी असणार आहे. ओके, सो या सर्व गोष्टीचा आपण बघितलेल्या आहेत. ओके, येस, तर हे आपण जो पॉईंट बघितला त्या पॉईंटचं नाव काय होतं बघा, दॅट इज अ एंट्रॉपी चेंज ॲज अ क्रायटेरिया फॉर स्पॉन्टॅनिटी. जे पण एंट्रॉपी चेंज होते तो काय आहे, क्रायटेरिया आहे कसला, स्पॉन्टॅनिटीचा. लक्षात आलं, येस, गिव्ह द रिप्लाय. लक्षात आलं बघा, सिम्पल आहे, काय एवढं कठीण पण नाही आहे. इक्वेशन्सकडे फक्त लक्ष द्या. हे जे टर्म्स आहेत ना, सर्वात पहिले तुम्हाला ते कळले पाहिजे की कुठला टर्म कशासाठी आहे, कुठला टर्म कुठला म्हणजे काय रिलेटेड करतो आहे, तर तुम्ही इझिली अंडरस्टँड होऊ शकतात. ओके, आता काही प्रॉब्लेम आहे, फ्यू प्रॉब्लेम ऑन द बेसिस ऑफ दिस टॉपिक. सो फर्स्ट वन, कॅल्क्युलेट द एंट्रॉपी चेंज इन द इव्हॅपोरेशन ऑफ 1 मोल ऑफ वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस. बघा आता इथं दिलेलं कसं आहे, असं, तर इथं काय दिलं ॲक्च्युली 100 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, यू हॅव टू अंडरस्टँड दिस इज अ डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस. लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर इज अ 9650 kelvins per mole. Okay, so we can write here delta HV is equal to 9650 Kelvin per cm. Okay, TB that is a change is temperature, काय दिलं आपल्या 100 डिग्री सेल्सिअस. ओके, 100 डिग्री सेल्सिअस दिलं, मग त्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करणार कसं, 273 त्यामध्ये मिक्स करणार. सो वी गेट 373 केल्विन.
काय भेटेल 373 केल्विन भेटेल. अँड डेल्टा एस व्ही ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू वी हॅव टू गोइंग टू फाइंड आउट. आपल्याला काय करायचं ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो हिअर वी कॅन से दॅट डेल्टा एस व्ही इज इक्वल टू डेल्टा एच व्ही. बघा हे आपल्याला रिलेशन दिलं आहे डिवायडेड बाय टी बी. ओके, सो वी हॅव टू जस्ट पुट दी व्हॅल्यूज हिअर. आपल्याला ज्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत त्या व्हॅल्यू इथं टाकायच्या आहेत आणि त्या व्हॅल्यू टाकल्यानंतर देन वी गेट द टेम्परेचर दॅट इज द चेंज इन डेल्टा एस व्ही विच इज इक्वल टू 25.87 कॅलरीज पर मोल. काय भेटेल आपल्याला डेल्टा एस व्ही विच इज इक्वल टू 25.87 कॅलरीज पर मोल. ओके, तर हे आलं आपल्याला दॅट इज अ चेंज इन अ एंट्रॉपी. ओके, एंट्रॉपी चेंज इन अ इव्हॅपोरेशन. सो या पद्धतीने आपण त्याला फाइंड आउट करू शकतो. ओके, हे जे सॉल्व प्रॉब्लेम आहेत ना मोस्टली तेच तुम्ही करायचे आहेत कारण की हेच विचारले तुम्हाला जाऊ शकतात. ओके, आता दुसरं पण दिले बघा. कॅल्क्युलेट द इथं तेच दिले एंट्रॉपी चेंज इन इव्हॅपोरेशन इज अ 25.87 कॅलरी पर मोल. सेकंड वन काय दिले कॅल्क्युलेट द इन्क्रीज इन द एंट्रॉपी व्हेन 1 ग्राम ऑफ अ मॉलिक्युलर वेट ऑफ आईस ॲट 0 डिग्री सेल्सियस मेल्ट टू फ्रॉम वॉटर. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस इज 80 कॅलरीज. ओके, काय सांगितलं आपल्या इन्क्रीज इन एंट्रॉपी. कॅल्क्युलेट द इन्क्रीज इन एंट्रॉपी. एंट्रॉपीमधला इन्क्रीज किती होतो तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हेन 1 ग्रॅम ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ आईस ॲट 0 डिग्री सेल्सियस मेल्ट टू फ्रॉम वॉटर. ओके, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आईस इज 80 कॅलरीज. काय काय गोष्टी दिल्यात त्या लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला बाकीचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, सो इथं काय काय गोष्टी दिल्यात बघा इथं आपल्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज अ डेल्टा एच एफ दॅट इज अ लॅटेंट हीट ऑफ फ्युजन दिलेले आहे म्हणून त्याला आपण कशाने शो करणार डेल्टा एच एफने शो करणार. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन विच इज इक्वल टू काय दिलेले फॉर 1 मोल ऑफ ॲन आईस. 1 मोल ऑफ ॲन आईस दिलेले 80 कॅलरीज दिले आणि मल्टिप्लाय 1 मोल ऑफ आईस. आईस बोलल्यावर काय येतो त्याचा फॉर्म्युला आईस म्हणजे वॉटरच असतो ना. केमिकल फॉर्म्युला काय आईसचा H2O. H2Oचं मॉलिक्युलर वेट काढता येईल तुम्हाला. H2O हायड्रोजनचं 1 मल्टिप्लाय बाय 2 प्लस ऑक्सिजन 16 विच इज इक्वल टू 18. ओके, त्यामुळे इथं आपण काय घेतलं आहे 18. त्यामुळे इथं काय घेतलं आपण 18. काय घेतलं आहे का 1 मोल घेतल्या म्हणून. जर इथं 2 मोल घेतले असते तर इथं 18 मल्टिप्लाय बाय 2 दॅट इज अ 36 घेतले असते आपण. ओके, बट हिअर वी हॅव टू टेक ओनली 1 मोल दॅट्स वाय वी आर टेकिंग द 18 नंबर. ओके, सो हिअर वी गेट द डेल्टा एच एफ फॉर 1 मोल ऑफ ॲन आईस विच इज इक्वल टू 80 मल्टिप्लाय बाय 18 कॅलरीज पर मोल. TF इज इक्वल टू 0 डिग्री. बरोबर, 0 डिग्री म्हणजे काय असतं 273 कॅल्विन. कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं 0 डिग्री म्हणजे काय असतो 273 कॅल्विन असतो. ओके, सो हिअर वी हॅव टू फाइंड आउट द चेंज इन एंट्रॉपी. ओके, इन्क्रीज इन एंट्रॉपी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो वी हॅव द फॉर्म्युला डेल्टा एस टी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याला डेल्टा एच एफ हीट ऑफ फ्युजन डिवायडेड बाय TF which is equal to the given value we have to put here that is delta AST which is equal to AAT multiplied by A18 and divided by TF ची व्हॅल्यू काय दिलेली इथं बघा. TF ची व्हॅल्यू काय दिली 273 केल्विन. 273 केल्विन. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट द कॅल्क्युलेशन. ओके, आणि याचा आन्सर जे आले ते HT इज इक्वल टू 5.275 कॅलरीज पर केल्विन पर मोल. हे आपल्याला काय आलेलं आहे हे आपलं उत्तर आलेलं आहे. सी ठीक आहे. सो इथं आपण बोलू शकतो द इन्क्रीज इन द एंट्रॉपी ऑफ फ्युजन ऑफ आईस इज 5.275 कॅलरीज पर केल्विन पर मोल. हे त्याची काय आलेली आहे चेंज इन्क्रीज इन एंट्रॉपी ऑफ फ्युजन आलेली आहे. देअर फॉर इन्क्रीज इन एंट्रॉपी ऑफ फ्युजन ऑफ आईस इज इक्वल टू 5.275 कॅलरीज पर केल्विन पर मोल. ओके, नेक्स्ट वन काय दिले बघा. द हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ इथेनॉल इज अ 273 केल्विन. आता बघा आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे इथेनॉल दिलेलं आहे. ओके, सो 1 मोल ऑफ इथेनॉल. मग इथेनॉलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. इथेनॉल त्याचा फॉर्म्युला काय C2H5OH हा आपल्या इथेनॉलचा फॉर्म्युला आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट द मॉलिक्युलर वेट ऑफ दिस इथेनॉल. ओके, इथेनॉलचा मॉलिक्युलर वेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. येस, सो बघा काय दिलं आहे द हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ इथेनॉल इज अ 38 मल्टिप्लाय बाय 576 किलो कॅलरीज kilojoule per mole and its boiling point is 351.5 Kelvin. Calculate its entropy change. Entropy change means we have to calculate the delta S value. Okay, so here simply delta HV is given, that is the heat of vaporization is given in a kilojoule. Okay, so first of all we have to convert this kilojoule into the joule by multiplying the 1000.
ओके 1000 याला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. देन वी गेट द आन्सर इन अ जूल, दॅट इज अ 38.576 मल्टिप्लाय बाय 1000, वी गेट द आन्सर 38,576.46 joule. Okay, then the another giving boiling point is given, TB is equal to 351.5 Kelvin, and we have to find out the entropy change. So here we can say that delta HV vaporization. Okay, so delta HV is equal to question mark, and here we have to find out the value delta HV is equal to delta HV divided by TB. Okay, so here put the values and we get the answer. इथं आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत आणि इथं आपल्याला काय भेटणार आहे, आन्सर भेटणार आहे. ओके, सो हियर गेट द आन्सर डेल्टा SV इज इक्वल टू 109.74 जूल पर केल्विन पर मोल. एवढं आन्सर आपल्याला इथं भेटणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने हे जे सम्स आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. ओके, नेक्स्ट वन काय बघा, कॅल्क्युलेट the entropy involved in the conversion of 1 mole of ice at a 273 Kelvin at a liquid to liquid at a 273 Kelvin at atmospheric pressure. The enthalpy of fusion per mole of ice is 6008 joule per mole. Okay, so इथं काय दिलं बघा, कॅल्क्युलेट द एंट्रॉपी इन्व्हॉल्व इन द कन्वर्जन ऑफ 1 मोल ऑफ आईस, म्हणजे 1 मोल आईस आहे त्याचं कन्वर्जन करणार आपण लिक्विडमध्ये. ओके, तो इथं काय दिलं आहे, द कॅल्क्युलेट द एंट्रॉपी इन्व्हॉल्व, मग एंट्रॉपी चेंज किती झाली ते आपल्याला बघायचं आहे. माहिती आहे ना आपल्याला एंट्रॉपी, आईस जो असतो आईसची एंट्रॉपी किती असते सांगा बरं. आईसची एंट्रॉपी किती असते, तर आपण बोलू शकतो 0 असते. का 0 असते, तर आईस जे आहेत, आईसला आपण समजा एक क्यूब आपण आईसचा घेतला. ओके, तर आईसचा क्यूब घेतल्यानंतर काय, तो क्यूब जोपर्यंत फ्रीजमध्ये आहे तोपर्यंत तो क्युबिक स्ट्रक्चरमध्ये राहतो. ओके, पण जसं आपण त्याला बाहेर काढलं तो रूम टेम्परेचरला यायला लागला तसं याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, लिक्विडमध्ये व्हायला सुरुवात होतं. ओके, म्हणजे बघा इथं परफेक्टली सॉलिड स्ट्रक्चर आहे, म्हणजे याची एंट्रॉपी 0 आहे. याची एंट्रॉपी आता बघा इथून सॉलिड स्ट्रक्चरचं कन्वर्जन होत गेलं ते लिक्विडमध्ये, देन इट एंट्रॉपी इज गोइंग टू बी इन्क्रीजेस. काय झाली इथं एंट्रॉपी त्याची वाढलेली. ओके, सो इथं काय दिले बघा, डेल्टा HR इथं दिलेले बघा आपल्याला. डेल्टा HR कशासाठी दिले, दॅट इज अ एंथॅल्पी ऑफ फ्युजन इज 6008 जूल पर मोल. TR इज इक्वल टू 273 केल्विन. ओके, टेम्परेचर दिले आहे, टेम्परेचर आपल्याला दिलं होतं ते टेम्परेचर आपण इथं घेतलं. ओके, देन वी हॅव द फॉर्म्युला डेल्टा SV इज इक्वल टू HF/TF. या व्हॅल्यू पुटअप केल्या अँड देन वी गेट डेल्टा ST, दॅट इज अ चेंज इन एंट्रॉपी. एंट्रॉपी चार्जी जी आहे ती एवढी वाढलेली आहे. ओके, याची एंट्रॉपी जी आहे ना ती एवढी वाढलेली आहे. डेल्टा S विच इज इक्वल टू 22.0073 जूल पर मोल. ओके, इथपर्यंत त्याची एंट्रॉपी जी आहे ती वाढलेली आहे. पुढे काय दिले बघा, इव्हॅल्युएट द एंट्रॉपी चेंज फॉर द फॉलोइंग रिव्हर्सिबल प्रोसेस. बोला, जूल पर मोल ना. ओके, केल्विन ने दिया जूल पर केल्विन पर मोल यहाँ पे दिया है. यहाँ पे हाँ, यहाँ पे देखो, यहाँ पे भी यूनिट क्या दिया है, दैट इज अ 38.576 किलो जूल पर मोल यहाँ पे दिया था. देखो, ओके, एक मिनट रुको ज़रा. बोल. ओके, यस, तो फर्स्ट टर्म आप बोल रहे हो, थर्ड वन है इसमें, सेकंड वन एंड दिस इज द फर्स्ट वन. यस, यहाँ पे ना. हेलो, ओके, यहाँ पे यूनिट क्या दिया गया है ये देखना है. ओके, सो सी हियर द यूनिट्स आर गिवन हियर, दैट इज अ 96 कैलोरीज पर मोल दिया गया है ना, कैलोरीज पर मोल. तो यहाँ पे देखो कैलोरीज पर CM दिया गया है, तो यहाँ पे गलत है, यहाँ पे कैलोरीज पर मोल चाहिए. ओके, यहाँ पे जो फाइनल आंसर रहेगा यस, यहाँ पे देखो कैलोरीज पर मोल है. ओके, कैलोरीज पर मोल चाहिए, जो यूनिट दिया गया है ना इसमें हमें प्रॉब्लम में उसी यूनिट को हमको कन्वर्ट करना है. ओके, हेलो, ओके, हाँ, लास्ट में भी केल्विन नहीं दिया, डैट मीन्स जो हमारे सम में दिया गया है ना उस हिसाब से ही हमें करना है. ओके, यस, कहाँ पे थे हम लोग, इन 4th नंबर में थे ना.
ओके, तो यहाँ पे देखो डेल्टा एच जूल पर मोल दिया गया है। देखो यहाँ पे जो यूनिट दिया था हमें प्रॉब्लम में जूल पर मोल ही था। देखो यस, सी हियर 6008 जूल पर मोल। ओके, तो अकॉर्डिंगली जो भी प्रॉब्लम में दिया हुआ है ना यूनिट उसी को ही लेना है। ओके, इन शॉर्ट में हम लोग ऐसा बोल सकते हैं। सी नेक्स्ट वन इज द कैलकुलेट द एंट्रोपी चेंज फॉर द फॉलोइंग रिवर्सिबल प्रोसेस। सी हियर 1 मोल ऑफ अल्फा एसएल। सी क्या ये, दैट इज द एंट्रोपी चेंज इन अ फेज ट्रांजिशन, बराबर ना। फेज ट्रांजिशन वाला है ये, सॉरी फेज ट्रांजिशन नहीं, एलोट्रॉपिक। एलोट्रॉपिक वाला जो था ना दैट इज अ अल्फा और बीटा कन्वर्जन वाला, तो ये वाला सम है ये। सो हियर वी कैन से दैट 1 मोल ऑफ अल्फा SN 286 to the 1 mole of beta SN 286, where delta H is equal to transition is given 2090 joule per mole, delta S transition is equal to delta H transition divided by T transition। तो टेम्परेचर क्या दिया है यहाँ पे। ओके, तो हियर सिंपली वी कैन राइट 2090 एंड 286। 286 क्या है टेम्परेचर, टेम्परेचर क्या 286 टी ट्रांस। ओके, सो यहाँ पे केल्विन वगैरह उन्होंने कुछ तो भी देना चाहिए था, कुछ यूनिट दिया हुआ नहीं है। ओके, सो हियर वी कैन राइट डेल्टा एस ट्रांस इज इक्वल टू 7.30 जूल पर केल्विन पर मोल। या सी द यूनिट जूल पर केल्विन पर मोल आया यहाँ पे जूल पर मोल खाली दिया हुआ है। ओके, जूल पर मोल दिया हुआ है, तो यहाँ पे क्या आएगा जूल पर केल्विन पर मोल। ऐसा क्यों आएगा पता है आपको, वाई इट्स कम लाइक दैट। यस, जस्ट बिकॉज इफ वी आर टेकिंग दिस फैक्टर, तो ये जो फैक्टर है तो ये क्या है टेम्परेचर है विच इज़ इन अ केल्विन फॉर्म, तो इसे भी इससे इंक्लूड किया है जूल पर केल्विन पर मोल, इसके लिए वो आया है। यहाँ पे देखो जूल पर मोल ही है ना। यस, तो यहाँ पे केल्विन भी आया, तो केल्विन कैसे आया, तो केल्विन जस्ट कम बिकॉज ऑफ वी आर कंसिडरिंग द, क्या कंसिडर किया हमने 286 टेम्परेचर। ओके, केल्विन में रहता है ना उसका यूनिट, दैट्स वाई इट्स कम हियर जूल पर केल्विन पर मोल। ओके, थोड़ा यूनिट इधर उधर होगा फिर भी इतना कुछ प्रॉब्लम नहीं होगा, लेकिन आपको बी केयरफुल लिखते समय। ओके, यस, ओके, तो नेक्स्ट वन क्या है दिया, देखो ये जो भी सम हम लोग देख रहे हैं ना, आपको ये पूरा करना है क्या, मतलब आपके प्रैक्टिस के लिए करना है, प्रैक्टिस पर्पज ओनली। सॉल्व एग्जाम्पल, इससे आप प्रैक्टिस करो, समझ लो क्या दिया हुआ है, क्या निकालना है। जस्ट लाइक दैट। ऐसे इतनी लेवल सम की कुछ हाई दी नहीं हुए, नॉर्मल सम की लेवल इन्होंने दी है। ओके, इतना हाई कुछ दिया नहीं है। ओके, और एक दो सम जो है देख लेते हैं आराम से। यस, व्हाट इज द एंट्रोपी ऑफ वेपराइजेशन ऑफ 1 मोल ऑफ एन ऑर्गेनिक सॉल्वेंट। यस, ऑर्गेनिक सॉल्वेंट दिया है, उसका बॉइलिंग पॉइंट है 80 डिग्री सेल्सियस। इफ द लैटेंट एंथैल्पी ऑफ वेपराइजेशन इज 402 जूल पर ग्राम एंड मोलर मास ऑफ द सॉल्वेंट इज 78। ओके, मोलर मास यहाँ पे दिया गया है 78। ओके, 78 मोलर मास है एंड 402 जूल पर केल्विन दिया गया है यहाँ पे एंथैल्पी ऑफ वेपराइजेशन। सो वी हैव द फार्मूला डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन टी। तो यहाँ पे क्या दिया गया था, दैट इज द एंथैल्पी ऑफ वेपराइजेशन, तो यहाँ पे हमने कंसिडर किया, और यहाँ पे मॉलिक्यूलर वेट भी दिया गया है दैट इज 78। So here we are considering this as a 78 and entire divided by 353. 353 is the temperature which is given here. Okay, 80 degree है ना, so if you are going to convert this 80 degree Celsius into the Kelvin, so it is becoming क्या रहेगा, देखो क्या आएगा ये 3 इधर कितने 5 and 1 that is a 353. Okay, so 353 comes like that. Okay, इससे आया पता चला। Okay, तो 353 आया by using this 80 degree Celsius into the converting this 80 degree Celsius into the Kelvin. Okay, so if you are converting this 80 degree Celsius into the Kelvin, then it's becoming a 353. तो क्या रहेगा, देखो इसका कैलकुलेशन किया, then we get the value 31,356 divided by 353 and divided by 88.88 जूल पर केल्विन। कैसे आया जूल पर केल्विन पता चला, जूल इसका यूनिट और केल्विन इसका यूनिट। ओके, सो जूल पर केल्विन।
ओके, ये इजी सम से, मतलब दिया हुआ है, सॉल्व किया हुआ है इसलिए इजी लग रहा है, तो आप भी इस हिसाब से सम जो है फाइंड आउट करके सॉल्व कर सकते हो। ओके, नेक्स्ट क्या दिया है देखो, कैलकुलेट द एंट्रोपी चेंज फॉर द फॉलोइंग रिएक्शन। H2O लिक्विड है और H2O गैस, ये पहला वाला दिया गया है ना, इसे हम लोग लिक्विड कहेंगे। ओके, लिक्विड है वो, क्या है, लिक्विड है, लिक्विड, यस। H2O लिक्विड इंटू द H2O गैस एट 100 डिग्री सेल्सियस। ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल जो 100 डिग्री सेल्सियस है उसे कन्वर्ट करेंगे केल्विन में, तो क्या आएगा वो 100 प्लस 273, that is a 373 Kelvin. Okay, so here we are taking the consider temperature, that is the 373 Kelvin. Okay, then calculate the entropy change for the following reaction: H2O liquid plus H2O gas at 100 degree Celsius, for which latent enthalpy of vaporization is a 40.6 kilojoule. Okay, so here we can see that delta S is equal to delta H divided by T. So here we can convert this 40.6 kilojoule into your joule. So again we have to multiply this by 1000 से मल्टीप्लाई करोगे तो क्या मिलेगा 40,600। ओके, एंड अगेन डिवाइडेड बाय 373, तो इसका कैलकुलेशन करने के बाद आंसर मिलेगा 108.85 जूल पर केल्विन। ओके, इस हिसाब से हमें कैलकुलेट करना है। नेक्स्ट वन क्या है देखो, द वेपर ऑफ द मेटल at a 600 degrees Celsius and a 1 atmosphere pressure are heated to the 1200 degrees Celsius and compressed to the being a final pressure to the 5 atm. If the vapor behave as an ideal monoatomic gas, calculate the entropy change for this compression for 1 mole of the metal. Okay, क्या निकालना है देखो, the vapor of the metal at 600 degree Celsius, क्या दिया है, द वेपर ऑफ अ मेटल, मेटल का वेपर दिया है 600 डिग्री सेल्सियस एंड 1 एटमॉस्फेयर प्रेशर हार हीटेड टू द 1200 डिग्री सेल्सियस, मतलब 600 से उसे 1200 तक हीट किया गया है एंड कॉम्प्रेस, उसको दबाया गया है टू बीइंग अ फाइनल प्रेशर टू द 5 एटमॉस्फेयर। यस, दैट मीन्स देखो, एक एटमॉस्फेयर से हमने शुरुआत की थी, उसे टेम्परेचर 600 था, उसका कन्वर्जन हुआ 1200 में। एक एटमॉस्फेयर से हमने शुरुआत की थी, उसका गया प्रेशर अप टू द 5 atm। इफ़ द वेपर बिहेव एज आइडियल गैस, आइडियल मोनोएटॉमिक गैस बिहेव कर रहा है, कैलकुलेट द एंट्रोपी चेंज फॉर दिस कॉम्प्रेशन फॉर 1 मोल ऑफ द मेटल। 1 मोल ऑफ द मेटल के लिए कॉम्प्रेशन क्या रहेगा वे हमें कैलकुलेट करना है। ओके, सो हियर वी नो द वी हैव द फॉर्मूला दैट इज डेल्टा एस इज इक्वल टू क्या फॉर्मूला था, दैट इज द NCP लेन T2 बाय T1 प्लस NR लेन P1 बाय P2। यस, तो ये रिलेशन हमें पता है। तो फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू कन्वर्ट दिस से, क्या दिया है, फॉर एन आइडियल मोनोएटॉमिक गैस, आइडियल मोनोएटॉमिक गैस है तो इसे क्या करेंगे हम लोग, CP इज इक्वल टू CV प्लस R करेंगे। देन क्या दिया है देखो, CP इज इक्वल टू CV प्लस R, T3 प्लस 2 इज इक्वल टू 5 कैलोरीज है, क्या दिया है इसे देखना पड़ेगा, CV प्लस R इज इक्वल टू 3 प्लस 2 5 कैलोरीज। ओके, आइडियल मोनो एटॉमिक गैस रहेगा तो इसलिए इसके लिए दिया गया है स्टैंडर्ड वैल्यू लग रहा है। ओके, तो ये आपको देखो ये ध्यान में रखना है, इक्वेशन CP इज इक्वल टू CV प्लस R विच इज इक्वल टू 3 प्लस 2 विच इज इक्वल टू 5 कैलोरीज। ओके, इसका रेफरेंस में अभी और देखना पड़ेगा, रेफरेंस क्या है। ओके, यस, तो यहाँ पे टेम्परेचर क्या दिया है, पहला तो टेम्परेचर दिया था T1 इज इक्वल टू 600 दिया गया था। ओके, तो इसे हम लेके जाएंगे कितने तक, 1200 डिग्री सेल्सियस तक। ओके, तो फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू कन्वर्ट दिस इनटू द केल्विन। देन प्रेशर 1 दिया था हमें 1 एटमॉस्फेयर। ओके, और प्रेशर 2 जो दिया गया है वो 5 एटमॉस्फेयर है। ओके, सो वी हैव टू कन्वर्ट दिस 600 प्लस 273 केल्विन, केल्विन में आ जाएगा 1200 प्लस 273 केल्विन। यस, so it becoming 8733 Kelvin and 1473 Kelvin. Yes, P1 is equal to 1 atmosphere, P2 is equal to
5 एटमॉस्फेयर और नंबर ऑफ मोल, n मतलब क्या, नंबर ऑफ मोल विच इज इक्वल टू 1। इसे क्या लिया हमने, 1 लिया। ओके, सो हियर वी हैव द इक्वेशन एंड वी हैव द वैल्यूज। ये हमारा इक्वेशन है और ये हमारे बाकी के वैल्यूज। वी हैव टू जस्ट पुट दिस इन अ इक्वेशन। तो क्या आएगा देखो, n का वैल्यू 1 लिख लिया यहाँ पे, मल्टीप्लाई बाई cp का वैल्यू यहाँ पे 5 निकाला है देखो, तो 5 आ गया। लेन जो वैल्यू मिला दैट इज 1473 डिवाइडेड बाई 873 प्लस 1 मल्टीप्लाई बाई 2। यस, ये क्या से आ गया देखो, प्लस n का वैल्यू 1, r का वैल्यू क्या है यहाँ पे दिया है देखो 2। तो हियर वी टेक द वैल्यू 2। लेन p1 बाई p1 का वैल्यू था 1, p2 का वैल्यू था 5। ये देखो यहाँ पे लिखा है हमने। ओके, देन वी हैव टू कैलकुलेट करने के बाद हमें ये इक्वेशन मिलेगा, दैट इज 5 लेन 1.68 प्लस 2 लेन 0.2। बाय यूजिंग द लेन वैल्यूज वी कैन कैलकुलेट द डेल्टा एस विच इज इक्वल टू 3.979 ये हमें मिलेगा टेम्परेचर। ओके, आपको ध्यान में ये क्या रखना है यहाँ पे, तो ये वैल्यू, ये वाला इंपॉर्टेंट है। Cp इज इक्वल टू Cv प्लस आर, 3 + 2 5 का ले लीजिए। ओके, Cv का वैल्यू 3 लिया है और R का वैल्यू 2 लिया है। ओके, ये ध्यान में रखना है क्या, बिकॉज दिस इज़ वेरी इंपॉर्टेंट। डायरेक्टली फिगर वो दिया हुआ है यहाँ पे। ओके, यस, नेक्स्ट प्रॉब्लम क्या है वो भी एक देख लेंगे। सॉल्व प्रॉब्लम, ये भी सॉल्व प्रॉब्लम है। ओके, तो इसे आप देख लो, घर पे ही सॉल्व करो। यस, देन शॉर्ट आंसर क्वेश्चन विद अ मॉडल आंसर। ओके, अभी इंपॉर्टेंट क्वेश्चन जो है आपके, इंपॉर्टेंट क्वेश्चन। ओके, सो एज पर द सिलेबस जो क्वेश्चन आपको दिए गए हैं, ओके, वही पूछे जाते हैं, उससे बाहर से तो कुछ पूछा नहीं जाता है। ओके, सो यू हैव टू प्रिपेयर द क्वेश्चन फ्रॉम दी टेक्स्ट बुक ओनली। इधर उधर किधर मत देखो, जो क्वेश्चन बुक टेक्स्ट बुक में दिए गए हैं उसे ही फॉलो करो। ओके, सो हियर देखो यहाँ पे स्टेट लेविस एंड रैंडल थर्ड ऑफ थर्मोडायनामिक्स, ये हमने देखा है, नहीं देखा है। ओके, तो इसे यहीं से ही पढ़ना पड़ेगा। देखो, एवरी सब्सटेंस हैज़ अ फाइनाइट पॉजिटिव एंट्रोपी बट एट एब्सोल्यूट जीरो टेम्परेचर द एंट्रोपी में बिकम जीरो, डज नॉट बिकम जीरो इन द केस ऑफ परफेक्टली क्रिस्टलाइन substance, so it's called as a Randall third of thermodynamics. Okay, इसे आपको पढ़ना पड़ेगा। yes, simply define the entropy of phase transition। phase transition मतलब सॉलिड का लिक्विड में, लिक्विड का गैस में और गैस का फिर से सॉलिड में। ओके, लिक्विड में और फिर से सॉलिड में जो कन्वर्जन हो रहा है दैट इज अ फेज ट्रांजिशन हो रहा है। इसका एंट्रोपी का जो चेंज मिल रहा है, सो इट कॉल्ड एज अ एंट्रोपी ऑफ फेज ट्रांजिशन। ओके, क्या कहेंगे इसे हम लोग, एंट्रोपी ऑफ फेज transition. Okay, so here when there is a change of a state from liquid to liquid or liquid to vapor or solid to vapor, that is a melting, evaporation, sublimation respectively, then there is a change in entropy. This change may be carried out at a constant temperature, reversible at a two phase are in a equilibrium during the change. तो इसे हम लोग कहेंगे क्या, entropy of phase transition। क्या कहेंगे, entropy of phase transition। Okay, so these are some MCQs। ओके, तो जो MCQ है उसे भी देखना है, पढ़ लो इसे आप MCQs को। यस, देन हियर आर द सम लिमिटेशन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। क्या है देखो, गिव द लिमिटेशन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। आंसर, लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आर फॉलो। इसे पढ़ना है आपको। यस, क्या दे, देयर इज अ नो कंस्ट्रेंट ऑफ द फ्लो ऑफ हीट इन आइदर डायरेक्शन। ओके, द फर्स्ट लॉ प्रोवाइड अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन द हीट रिसीव एंड द वर्क डन बाय द सिस्टम। ओके, तो कुछ दिया नहीं, जो भी हीट रिसीव हो रहा है कहाँ से कहाँ जा रहा है, कुछ दिया हुआ नहीं है। ओके, सेकंड वन, डज नॉट इंडिकेट द रीजन रिएक्शन इफ पॉसिबल। ओके, एंड इट नॉट पॉसिबल टू कन्वर्ट हीट एनर्जी इनटू एन इक्विवेलेंट क्वांटिटी ऑफ वर्क इन अ प्रैक्टिस। मतलब जितना हीट एनर्जी हम लोग ले रहे हैं उसका 100% कन्वर्जन हम इक्विवेलेंट क्वांटिटीज ऑफ वर्क में नहीं दे सकते। ओके, सो वी कैन से दैट इट इज़ इम्पॉसिबल टू प्रिपेयर द इंजन विच कैन बी कन्वर्ट 100% ऑफ हीट इनटू द वर्क। ओके, सो दिस आर द लिमिटेशन ऑफ द फर्स्ट लॉ। इसे आप पढ़ लो। डिफाइन द थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, डिस्कस द इंपॉर्टेंट ऑफ थर्ड लॉ ऑफ अ थर्मोडायनामिक्स। थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स क्या है और इसका इंपॉर्टेंस क्या है वो देना है।
Okay, then what are the importance of the third law of thermodynamics? What are the factor affecting phase transition? What are the 3 laws of thermodynamics? एंट्रोपी क्या है, सिस्टम क्या है, सराउंडिंग क्या है, ये दिया गया है, देखो ओपन सिस्टम, आइसोलेटेड, एंड दिस इज आवर समरी. ओके, ये चेक पॉइंट दिए गए हैं. ओके, तो यहाँ पे जो हमारा पहला यूनिट है वो आज के दिन में ख़त्म हो रहा है. ओके, तो यहाँ पे फर्स्ट यूनिट जो है हमारा ख़त्म हो गया है.